महत्त्वाची अपडेट। अमित शहांविरोधात काँग्रेस आज पुण्यामध्ये आंदोलन करते। दिल्लीमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधासाठी हे आंदोलन केलं जात आहे। उत्सव चौक आणि सातारा रोड इथं काँग्रेसचं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनापूर्वी युवक काँग्रेसच्या 4 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आधीच ताब्यातही घेतलंय। उत्सव चौकामध्ये पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आणि या संदर्भात सविस्तर बोलूयात। काँग्रेस आंदोलन करत असणाऱ्या उत्सव चौकातून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की बऱ्याच घडामोडी सातत्याने घडतायत। आंदोलन असू दे आणि याच आंदोलनाच्या निषेधार्थ हे काँग्रेस जे आंदोलन करते, काय एकूणच या आंदोलनाचं स्वरूप असेल आणि गृहमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातही ताजे अपडेट्स। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या विरोधात हे आंदोलन आहे काँग्रेसचं। पुण्यातल्या सातारा रोड परिसरामध्ये जो उत्सव चौक आहे, या उत्सव चौकात हे आंदोलन पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळतोय। पावसाची रिमझिम सध्या सुरू झालेली आहे आणि या सगळ्या आज पुणे दौऱ्याच्या अमित शहांच्या पार्श्वभूमीवरती उत्सव चौकात जेव्हा आंदोलन होणार आहे तेव्हा मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा आपल्याला बघायला मिळतोय। साधारणपणे पुढच्या काही मिनिटांमध्ये जेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते या उत्सव चौकात पोहोचतील तेव्हा या सगळ्या परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील येणार आहेत आणि त्यांचा देखील दौरा अमित शहांच्या विरोधात जो आंदोलनाचा त्यांनी नारा दिलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। उत्सव चौकातल्या समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला या सगळ्या भागामध्ये बघायला मिळतोय। काही साध्या वेशातले पोलीस आहेत तर काही आपल्याला वर्दीतले पोलीस या सगळ्या भागामध्ये बघायला मिळत आहेत। या सगळ्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सध्या त्यांची चर्चा सुरू आहे। आंदोलन कशा पद्धतीनं असेल आणि एकूणच त्यांची या आंदोलनाबद्दलची भूमिका काय असणार आहे हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। दादा, कसं आज आंदोलन असणार आहे? या ठिकाणी इथून समोरच्या बाजूला 500 मीटरवर श्री अमित शहा येत आहेत आणि अमित शहांच्या येण्यासाठी ज्या पद्धतीने या पुणे शहराला वेठी धरले ते चुकीचं आहे। पुणे शहर काँग्रेस या ठिकाणी अमित शहांच्या विरोधामध्ये आंदोलन करते, पण हे करत असताना अमित शहांसाठी म्हणजे काल सायंकाळी 7 वाजल्यापासून आता पहाटेपर्यंत आमच्या 100 कार्यकर्त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये बसवलं। आताही आपण बघतोय मोठा सगळा हा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। या सगळ्या अशा स्वरूपात यापूर्वी कधी आंदोलनं झाली असतील, पण इतकं अंतर आंदोलनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दूर असं आहे की हीच का लोकशाही, हीच का अमित शहांची आणि नरेंद्र मोदींची लोकशाही ही विचारण्याची आता वेळ आलेली आहे। एकीकडे पुण्यातले रस्ते बंद करून पुणेकरांना वेठीस धरलं जाते। आंदोलन आमच्या काळात सुद्धा माननीय पंतप्रधान मनमोहन सिंगजी आल्यानंतर त्यांच्या येणाऱ्या रूटवर आंदोलन असायचं। इथं आम्हाला एक वेगळा रूट दिला आहे आणि ते करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना अटक करणे, कार्यक्रमापाशी येऊन न देणं हे जे काही चाललंय आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा आहे। कधीपासून ताब्यात घेतलं गेलं आणि आतापर्यंत काल सायंकाळी 7-7:30 वाजल्यापासून सातत्याने त्यांना धरपकड चालू केलेली आहे। मला असं वाटतं की पुणे पोलिसांनी या देशाच्या गृहमंत्र्यांना खुश करण्याच्या नादात, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खुश करण्याच्या नादामध्ये लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। आजचं स्वरूप कसं असणार आहे आंदोलनाचं आणि साधारण किती कार्यकर्ते? या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आकडा मोठा असेल। साधारणतः बरोबर 10:30 वाजता हे आंदोलन चालू आहे, कारण की 11:20ला इथून समोरच्याच नका असणाऱ्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये श्री अमित शहा येत आहेत। त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचा आकडाही मोठा असेल आणि पुणेकरांचा आक्रोश सुद्धा या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील। या सगळ्या पार्श्वभूमीवरती वेळोवेळी आंदोलनं झाली, आपण जर पाहिलं असेल तर तुम्ही देखील निषेध व्यक्त केला, मात्र समोरून म्हणावी तशी प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचली का? त्या सगळ्या येणाऱ्या प्रतिक्रियांना किंवा पंतप्रधान वारंवार जे आवाहन करतात त्या सगळ्या आवाहनावर तुम्ही समाधानी आहात? नाही, बिलकुल। पंतप्रधानांच्या आणि एकूणच गृहमंत्री अमित शहांच्या दोघांच्या स्टेटमेंटवर किंवा त्यांच्या आव्हानावर आम्ही बिलकुल या ठिकाणी खुशी नाही, राजी सुद्धा नाही। त्याचं कारण असं आहे की ते इतकं मोघम उत्तर देतात। म्हणजे त्यांच्या दृष्टीने 23 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या दृष्टीने मुलींचे झालेले नाही का दिल्लीतल्या आंदोलनामध्ये विनयभंग, ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत। आमच्या दृष्टीने त्या खूप मोठ्या आहेत, कारण हीच भारताची अस्मिता आणि हीच भारताची संस्कृती आहे। ती संस्कृती तुडवण्याचं काम हे भाजप करते, असा आमचा थेट आरोप आहे। काही वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कसा बंदोबस्त असेल आणि काय नेमकं आज पोलिसांकडून काळजी घेतली जाणार आहे, काय आवाहन कराल?
काय आवाहन कराल आजच्या या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याबद्दल? मी सगळे जे भी ज्यांना पण आंदोलन करायचे आहे मी त्यांच्याशी हेच त्यांना सूचना आहे की जे आपल्याला ठिकाणं दिलेलं आहे उत्सव चौकवर तिथे येऊन आपल्याला जे निदर्शन आणि आंदोलन करायचे आहे कृपया तिथेच करा. आपण परवानगी दिलेली आहे का आणि पोलिसांचा साधारण या भागात किती बंदोबस्त तैनात असणार आहे? आपण परवानगी दिलेली आहे उत्सव चौकवरती त्यांना त्यांचे निदर्शन आणि प्रदर्शन करण्यासाठी आणि आपण जे एक माननीय गृहमंत्री साहेबांच्या जे बंदोबस्त आहे ते वेगळं आहे निदर्शनसाठी पण आपण ज्ञानेश्वर त्यांना विचारा काही परवानगी दिली आहे, कार्यकर्त्यांना मग 4 जणांना रात्रीपासूनच ताब्यात का ताब्यात घेतलंय घेतलं गेलं त्यांनी? असं काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात, शहराध्यक्ष. तर खरं आहे का? काही लोकांना आपण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये घेतले आहे. त्याचे खरेच टोटल किती लोक आहे ते नंतर आपल्याला माहिती देईल. धन्यवाद सर. आपण या सगळ्या संबंधानं सविस्तरपणे पुढारी न्यूजला ही माहिती दिली, प्रतिक्रिया दिली. आपण पाहतोय की उत्सव चौकात सध्या मी जिथे उभा आहे तिथे मोठा फौजफाटा पोलिसांचा माझ्या पाठीमागे देखील तुम्हाला हा बघायला मिळतोय आणि आंदोलक येण्यापूर्वीच इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी जी आपल्याला पोलिसांची कुमक आहे ती या ठिकाणी दाखल झाल्याचं दिसतंय. खरं म्हणजे जे शहराध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या सगळ्या भागात कुठल्याही पद्धतीनं अनुचित प्रकार घडणार नाही याची सगळी जी खबरदारी आहे ती घेतली जाते पोलिसांकडूनही आणि कार्यकर्ते आज दिवसभर कसं आंदोलन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण साधारण या सगळ्या भागामध्ये आज आंदोलक मोठ्या पद्धतीनं जमतील आणि त्यांचा जो निषेध आहे तो या ठिकाणी ते व्यक्त करतील. या आजच्या दिवसाला महत्त्व आहे कारण अमित शहा एकीकडे पुणे दौऱ्यावर असताना काँग्रेसकडून मोठा विरोध आणि मोठा या सगळ्या आजच्या दौऱ्याला विरोध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. अगदी या सगळ्या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेल, अमित शहांच्या दौऱ्याकडे सुद्धा लक्ष असेल. ताजे अपडेट वेळोवेळी घेत राहू. ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.